तुमच्या बिझनेसला ब्रँड कसा बनवायचा हा एक फार कॉमन क्वेश्चन आहे आणि याला काही फंडामेंटल क्वेश्चनचे आन्सर आहेत. पहिलं फंडामेंटल म्हणजे तुम्ही स्वतः एकदम क्लिअर आणि कन्विन्स आहात का की मला या बिझनेसला मोठा ब्रँड करायचा आहे. हे फार जरुरी आहे. स्वतः पहिले कन्विन्स पाहिजे, पहिले तुमच्या डोक्यामध्ये गेलं पाहिजे किंवा तुमच्या थॉटमध्ये क्लिअर पाहिजे, म्हणजे व्हिज्युअलाइज केलं पाहिजे की हां माझा असा मोठा ब्रँड होईल म्हणून. राईट. म्हणजे फॉर एक्झाम्पल जरी तुमचं एक छोटंसं कपड्याचं दुकान आहे पुण्यामध्ये, पण तुम्ही जर व्हिज्युअलाइज केलं की नाही 5 वर्षामध्ये नीता अंबानीच्या मोठ्या मॉलमध्ये माझं तिथं स्टोअर असणार आहे. राईट. हे व्हिज्युअलायझेशन ब्रँडसाठी महत्त्वाचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं. एकदा तुम्ही व्हिज्युअलाइज केलं मग तुम्हाला त्या व्हिज्युअलायझेशनच्या प्लॅनिंगकडे काय जायला लागतं. मग बऱ्याच गोष्टी आल्या, ब्रँडचा लोगो काय असणार वगैरे वगैरे, ते तर झालं एस्थेटिक. पण प्लॅनिंगमध्ये महत्त्वाचं असतं की तुम्हाला तुमच्या ब्रँडची आयडेंटिटी काय बनवायची. राईट. की तुम्हाला लोक काय ओळखली जाणार आहे आणि कोण लोक तुम्हाला ओळखणार आहेत. राईट. तर ते तुम्हाला व्हिज्युअलायझेशन झाल्यावर प्लॅन करायला लागतं की ठीक आहे, मला माझ्या ब्रँडला असं ओळखलं गेलं पाहिजे की बाबा मी एक फॅशन स्टोअरमधला टॉप ब्रँड आहे वर्ल्डमध्ये. राईट. मग तिथे तुम्हाला जायला लागतं. तिसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही एकदा व्हिज्युअलाइज करता, मग त्याचा प्लॅन करता, मग तुम्हाला हे सगळे लिगॅलिटीज लवकर क्लोज करा. म्हणजे काय, त्याचा IP करणं, त्याचा ट्रेडमार्क घेणं, त्याच्यासाठी रजिस्टर्ड ट्रेडमार्क असणं, कोण काय नाही आपलं कॉपी करणार, हे सगळं पहिल्याच ह्याच्यामध्ये तुम्ही क्लोज करून टाका. म्हणजे काय झालं, तुम्ही व्हिज्युअलाइज केलं, त्यानंतर प्लॅन केलं आणि ब्रँडची एक आयडेंटिटी तुम्ही लिगलाइज पण करून टाकली. नाव हे झालं खूप सगळ्या गोष्टी इनिशियल. पण ब्रँड बनते कशाने? ब्रँड 100% बनते कस्टमर सर्व्हिसने. तर तुम्ही जर कस्टमर सर्व्हिस दिली चांगली तर तुमची ब्रँड बनणारच बनणार. म्हणजे कस्टमर सर्व्हिस म्हणजे काय? टाइमली डिलिव्हरी करायचं, कस्टमरशी पोलाइटली बोलायचं, कस्टमर आला तर त्याला नीट ग्रीट करायचं. राईट. त्याचे काही चॅलेंजेस आहेत समजून त्याच्या शूजमध्ये जाऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह करायच्या. राईट. रिटर्न गॅरंटी द्यायची. अशा बऱ्याचशा गोष्टी केल्या तर तुमची ब्रँड बनते. राईट. कस्टमर सर्व्हिस महत्त्वाचं. पण लेट्स से तुम्ही व्हिज्युअलाइज केलं, तुम्ही प्लॅन केलं, एक्झिक्यूट केलं, कस्टमर सर्व्हिस पण दिली, पण तरी ब्रँड फेल होऊ शकतो जर तुमच्या प्रॉडक्टमध्येच क्वालिटी नसेल. राईट. तर प्रॉडक्ट क्वालिटी हे ब्रँडचं फंडामेंटल आहे. म्हणजे तुम्ही मार्केटिंग केलं, सगळं केलं, ब्रँडिंग केलं, पण जर प्रॉडक्टच नाही आहे चांगला तर तुमचा ब्रँड चालणारच नाही. तर ब्रँडिंगमध्ये प्रॉडक्ट क्वालिटीला विसरून चालतच नाही. त्यामुळे तुम्हाला कायम लक्षात ठेवायचं आहे की माझ्या प्रॉडक्टची क्वालिटी चांगली पाहिजे, मगच मी कस्टमर सर्व्हिस देईल, मगच मी पुढे जाऊन माझं चांगलं ब्रँड करेल. आणि वेन वी से की बाबा क्वालिटी चांगलीच नाही, यू हॅव टू गिव्ह प्रीमियम. कुठून तुम्ही मॅन्युफॅक्चर करताय त्याला सांगा बाबा माझं इम्पॉर्टंट आहे, मला हे चांगल्या क्वालिटीज पाहिजे. रिजेक्ट करा काही गोष्टी जर नसतील तर. फक्त स्वतःचं ब्रँड हे तुम्हाला साठी जी क्वालिटी लागते ते करा. लास्ट 5वी गोष्ट म्हणजे तुम्हाला ब्रँडला जपायला लागतं. तुमच्या ब्रँडला जपायला लागतं. म्हणजे बरेचसे इन्स्टन्सेस असे येतात की तुम्हाला ब्रँडला कॉम्प्रोमाइज करायला लागतं. बरेचसे इन्स्टन्स असे येतात की तुम्हाला की अशा सिच्युएशन येतात की नाही आपल्याला ब्रँड कॉम्प्रोमाइज करू आणि हे करून टाकू प्रॉफिटसाठी. नाही. ब्रँड हे लॉंग टर्ममध्ये तुम्हाला कायम प्रॉफिट काय तुम्हाला बरेचसे एक्समध्ये तुम्हाला रेव्हेन्यू देऊ शकतं. जर तुम्ही शॉर्ट टर्ममध्ये कॉम्प्रोमाइज केलं तर तुम्हाला लॉंग टर्म बेनिफिट मिळणार नाही. तर ब्रँडला तुम्ही कायम एक लॉंग टर्म स्ट्रॅटेजी म्हणून विचार करा.